धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठाल विठाल पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा संतांचं वर्णन करणारा संतपर असा अभंग आहे। महाराजांनी या अभंगामध्ये संत असा शब्द जरी वापरला नसला तरी या अभंगामध्ये महाराज जे काम सांगतात ते संत महात्म्यांचं काम आहे, त्यामुळे हा संतपर अभंग आहे। संत महात्मे कोणतं काम करतात हे महत्त्वाचं महाराज या अभंगामध्ये सांगतात। या ठिकाणी संत महात्म्याच्या पुण्यतिथीचा उत्सव चालू आहे। जे संत महात्मे आहो जगामध्ये संत नसतात असं नाही बरं का, अशाही कराल कलिकालात संत आहेत म्हणून जग राहिलंय। संत राहिले नसते तर जग राहिलंच नसतं। जग राहिलंय त्या अर्थी संत महात्मे आहेत, पण त्यांना ओळखणं महत्त्वाचं आहे, त्यांचं मोठेपण कळणं महत्त्वाचं आहे। आपण संत महात्म्याच्याकडे जे पाहत असतो ते सामान्य दृष्टिकोनातून पाहत असतो ना, साधू नसतात असं नाही। जगामध्ये काही गोष्टी आहेत म्हणून जग टिकतं, शास्त्र त्याचा विचार करतं। गोभिर विप्रैश्च वेदैश्च सतीभिः सत्यवादिभिः अलुब्धैर दानशूरश्च सप्तभिर धार्यते मही। शास्त्राने विचार केला, गाय आहे म्हणून जग टिकलंय, गायीची सेवा आहे म्हणून जग टिकलंय, नाहीतर टिकलं नसतं महाराज। म्हणून माणसानं हिंदू धर्माच्या लोकांनी गो सेवा केली पाहिजे, गो पालन केलं पाहिजे ना, गायीची सेवा केली पाहिजे। गोभिर विप्रैश्च वेद ज्यांना माहीत आहे असे ब्राह्मण आहेत म्हणून जग आहे। वेदैश्च सतीभिः पतिव्रता स्त्रिया आहेत म्हणून जग आहे। सत्यवादीभिः अजूनही सत्यवादी माणसं संत महात्मे आहेत म्हणून जग आहे। ज्यांच्या अंतःकरणामध्ये लोभ नाही असे माणसं अजूनही आहेत। दानशूर माणसं अजूनही आहेत म्हणून जग आहे। हे जर नसते तर जग राहिलं नसतं ना। तसं संत महात्मे आहेत म्हणून जग राहिलंय। हे सगळे संत महात्मेत ना, संत महात्म्या एवढं दानशूर कोणी आहे का हो महाराज? दाता तोची एक दाना, दाता तोची एक दाना,
दानशूर लोक पुष्कळ आहेत, पण खरे दानशूर कोण आहेत तर संत महात्मे हेच दानशूर आहेत ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवी अनिक नाशिवंते काय, न सरे हाय ज्याच्याने. संत महात्मे देवाची आठवण आपल्याला करून देतात ना, म्हणून संत महात्मे सगळ्यात मोठे दाते आहेत. घातला दुकान देवी आली याची दान, संत उदार भरले आनंद भांडार. उदारपणाचं दातृत्वाचं वर्णन करावं. महाराज म्हणतात, घातला दुकान देती आले यासी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. कोणी दुकान दान देण्याकरता घालत असतं का हो? दुकान लोक सगळे कशा करता घालतात? दुकान विक्री करण्याकरता घालतात. पण संत महात्म्यांचं दुकान किती अलौकिक आहे पहा. संत महात्मे जे दुकान घालतात ना, त्या दुकानाचं अलौकिकत्व असं की त्या दुकानात ते विकत काही नाही, दान देत असतात. हे अलौकिक. एका जनागणी मांडिले दुकान, देती मोलवीन सर्व वस्तू, देती मोलवीन सर्व वस्तू. मांडिले दुकान नाथांचं वचन आहे. नाथराय हरिपाठामध्ये सांगतात, हे संत महात्मे कसे आहेत हो? एका जनार्दनी घातले मांडिले दुकान, देती मोलावीन सर्व वस्तू. मोल न घेता, किंमत न घेता सगळ्या वस्तू दान देणं हा संत महात्म्यांच्या स्वभावाचा विशेष आहे ना. संत महात्मे असे दाते का बरं आहेत हो? कारण देव दाता आहे ना, तो परमात्मा दाता आहे. आणि त्या परमात्म्याशी संत महात्मे अभिन्नत्वाला प्राप्त झालेले आहेत ना, म्हणून संत महात्मे दाते. ज्ञानोबाराय देवाच्या दातृत्वाचं वर्णन करतात ना, तुझे औदार्य जाणो जे स्वतंत्र, देताना म्हणसी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिधले. तुवा सनकादिकांचे निमाने, सायुज्जी सौरसोदी धला पूतने, जे विषाचे निस्तन पाने, मारू आली हागा राजसूय या जगाच्या सभासदी. देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतधा दुर्वाक्य शक्ती निस्तेजलासी. ऐसिया अपराधिया शिशुपाळा, तू आपण पे देशी गोपाळा. आणि उत्तान चरणाची या बाळा, काही ध्रुपदी चाड, तो वना आला याची लागी. जे बैसावे पितयाची या उत्संगी, की तो चंद्रसूर्या परिसजगी. श्लाघ्यो केला ऐसा वनवासिया सकळा, देता तूच एक धसाळा. पुत्रा आळविता जामेळा, आपण पे देशी जेनेवरी हाणितलासी पांपरा. तयाचा चरणवासी दातारा, आणि वैर्याच्या ही कलेवरा विसंबसीना. ऐसा अपकारी आहे तुझा उपकार, आणि तू अपात्र ही परी उदार. जे लोक अपात्र आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा देवाचं औदार्य आहे. म्हणून महाराज म्हणतात, देवा तू कसा आहेस? तू तो उदारांतरा, तू तो उदारांतरा. अल्पकी वासना, अल्पकी
उदाराचा अवतार याचं वर्णन महाराज करतात. तू उदारांचा राणा, माझी अल्पची वासना, माझे मनोरथ सिद्धी, पाववावे कृपानिधी देवा. तू उदारांचा राणा आहेस ना, असा देव उदारांचा राणा. त्याच्याशी संत महात्मे, देव ते संत असल्यामुळं अभिन्नत्वाला प्राप्त झालेले, त्यामुळं संत महात्मे सुद्धा अत्यंत उदार, दातृत्व त्यांच्या ठिकाणी. पण त्या दातृत्वाचा विशेष असा की सगळे नाशिवंताचं दान देतात, पण संत महात्मे अविनाशी अशा परमात्म्याचं दान देतात ना, त्याचं नामस्मरण आपल्याला सुचवतात ना संत महात्मे, त्याचा उपदेश करतात. म्हणून संत महात्म्याचं दान हे सगळ्यात मोठं दान आहे. झालं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्या ठिकाणी संत महात्म्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव आहे आणि तुमच्या या नगरीमध्ये जो संत महात्मा होऊन गेला, ज्या संत महात्म्याचं इथं समाधी स्थान आहे, त्या संत महात्म्यांनी आपल्याकरता काय केलेलं आहे? हो, आपल्याकरता हेच केलेलं आहे. आज त्यांच्या निमित्तानं हे नामस्मरण होतं की नाही? त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ते असताना तर आपल्याला नामस्मरण करायला लावतातच, पण जेव्हा ते वैकुंठवासी होतात तेव्हा सुद्धा लोकांनो, माझ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं का होईना हे नामसप्ताह तुमच्यामध्ये झाला पाहिजे याची योजना त्यांनी करून ठेवली. हे संत महात्मे असतात ना. म्हणून संत महात्मे नाहीत असं समजू नका, नाहीत असं नाहीत, पण ओळखू येत नाहीत. तुकाराम महाराज अतिशय गोड सांगतात. महाराजांनी सांगितलं, पृथ्वीची या पोटी हिरा गार गोटी, दोहीसी संसाठी करू नये. महाराज बोलतात, पृथ्वीच्या पोटामध्ये हिरा आहे आणि पृथ्वीच्या पोटामध्ये गारगोटी सुद्धा आहे. दोघाची किंमत सारखी आहे का? बोला. आकाशाच्या पोटी चंद्र तारा गणे, दोहीसी समान लेखू नये. आकाशात चंद्र असतो आणि चांदणे असतात, पण एक चंद्र पौर्णिमेचा आकाशामध्ये उदयाला आला, सगळा अंधार नाहीसा करून टाकतो ना. अशा हजारो तारका जरी असल्या, अंधार नाहीसा करू शकतील का? चंद्र तो चंद्रच. एकच चंद्रस्तमो हंती नच तारा गणोपिच. एक चंद्र पौर्णिमेचा आकाशामध्ये उदयाला आला, सगळा अंधार नाहीसा करून टाकतो. दह्याची अंगी निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागो नये. महाराज बोलतात, दह्यातून ताक निघतं, दह्यातूनच लोणी निघतं. दोघाची किंमत सारखी आहे का? बोला. नाही ना. एका मोले दोन्ही मागो नये. हे सगळे दृष्टांत तुकाराम महाराज देतात आणि काय सांगतात? तुका म्हणे, तैसे संत आणि जन दोहीसी समान भजू नये. सामान्य जन, तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं आणि संत महात्मे, या दोघांना एकसारखं समजू नका. संत ते संत. संत नवती जगामान साच्या सारखे, संत नवती जगामान साच्या सारखे, संत नवती जगामान साच्या सारखे, संत नवती जगामान साच्या सारखे. समुद्र नदी नये पैगा, समुद्र नदी नये पैगा, पाषाण मानू नये लिंगा, पाषाण मानू नये लिंगा. संत नवती जगामान साच्या सारखे, संत नवती जगामान साच्या सारखे, संत नवती जगामान साच्या सारखे, संत नवती जगामान साच्या सारखे. तुकाराम महाराज सांगतात, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा, संत नवती जगा माणसा त्या सारिखे. समुद्र म्हणजे काय? नदी आहे का? साधी नदी आहे नाही समुद्र म्हणजे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा. लिंगाला पाषाण म्हणायचं का? दगड म्हणायचं का? म्हणायचं नाही. त्याप्रमाणे संत म्हणजे सामान्य नाहीत. संत नवती जगा माणसा त्या सारिखे, आपल्यातच असलेले, आपल्या हिताकरता ज्यांचा अवतार झालेला आहे असे संत महात्मे, यांना ओळखणं महत्त्वाचं आहे. नाथ महाराज सांगतात ना, नाथांच्या जीवनामध्ये खराच असा प्रसंग आला. अहो, नाथ महाराजांचे गुरु होते ना संत जनार्दन स्वामी. कोण होते हो? देवगिरीच्या किल्ल्यावरचे किल्लेदार होते. त्यांना कोणी महाराज म्हणत नव्हतं. देवगिरीच्या किल्ल्यावरचे किल्लेदार, सरकारी नोकरीवर असलेला एक माणूस, एक मोठी जबाबदारी सांभाळणारे. कधी प्रसंग पडला तर लढाई करत होते. सगळं कामकाज पाहणारे लोक जनार्दन स्वामीकडे कोणत्या दृष्टीनं पाहत होते?
हे किल्लेदार आहेत, किल्ल्यावरचे अधिकारी आहेत. याच्या पलीकडे सामान्य लोकांना जनार्दन स्वामीची काही ओळख होती का बोला? आणि जर असती तर हे लोक त्यांच्याकडे शरण गेले नसते का? पण नाथ महाराजाचे शिवाय दुसरा कोणी शिष्य म्हणून त्यांच्याकडे शरण गेला का हो? आणि आपल्या जीवनाचं सार्थक दुसरं कोणी करून घेतलं का? ओळखू आले एकट्या नाथ महाराजांना. जनार्दन स्वामी कोणत्याही वेशामध्ये असू द्या, बाहेरच्या जगामध्ये काही काम करत असू द्यात, जग त्यांना काही समजू द्या, नाथ महाराजांनी ओळखलं की अरे हे संत आहेत, महात्मे आहेत, जगाच्या उद्धाराकरता अवताराला आलेले आहेत, आपण त्यांचे पाय धरले पाहिजे तरच आपल्या जीवनाचं सार्थक आहे, नाहीतर नाही. नाथ महाराज म्हणतात हे संत महात्मे असतात. दिसती जनीवानी प्रत्यक्ष लोचानी, नाथ महाराज सांगतात अहो हे संत महात्मे दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी. जनात असतात, वनात असतात. काही संत महात्मे गावात राहतात, जनसंपर्कात राहतात, आपल्या डोळ्याला दिसतात सुद्धा, पण ओळखू येत नाहीत झालं. नाथ महाराज सांगतात काही लोक, काही संत महात्मे वनात असतात, जनी असतात, काही वनी असतात, काही प्रत्यक्ष लोचनी दिसतात, पण ओळखायला मात्र नाथ महाराजासारखा अधिकार लागत असतो झालं. महाराज बोलतात एका जनार्दनी ओळखले, मी मात्र अशा संतांना ओळखलं. म्हणून साधू नसतात नाही, त्यांना ओळखणं महत्वाचं आहे, त्यांचं मोठेपण कळणं महत्वाचं आहे. किती मोठे साधू थोर जाणा, 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 साधू थोर साधू थोर जाणा. कलियुगी, कलियुगामध्ये संत महात्मे अत्यंत थोर आहेत, अत्यंत मोठे आहेत. त्यांच्या थोरवीचं काय वर्णन करावं. जसा देवाचा अवतार होतो ना तसा संत महात्म्यांचाही अवतार होत असतो. म्हणून देवा एवढेच संत महात्मे सुद्धा मोठे आहेत ना. संत महात्मे वैकुंठातूनच आलेले आहेत ना. आम्ही वैकुंठवासी Bye.
तुकाराम महाराज स्वतःच्या बाबतीत सांगतात ना, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, वैकुंठातून आम्ही आलो याच कारणाकरता आलो. बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया, ऋषी मुनींनी जो धर्म सांगितलाय त्या धर्माचं आचरण करून लोकांना शिकवण्याकरता आम्ही वैकुंठातून आलो. संत महात्म्यांचा अवतारच त्याच्याकरता होत असतो की ऋषी मुनींनी जो धर्म सांगितलाय त्या धर्माचं पालन करणं हे आमचं काम आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात धर्माचे पालन, धर्माचे आम्ही आलो आणि काय काम करतो. महाराज सांगतात धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. धर्माचं पालन करणं हे काम आहे आमचं. धर्माचं पालन स्वतः करणं आणि लोकांच्याकडून धर्माचं पालन घडवणं हे आमचं काम आहे. संत महात्मे हेच काम करत असतात आणि हे काम करत असतील तरच ते संत महात्मे आहेत. आणि हे धर्माचं पालन करण्याचं काम करत नसतील आणि स्वतःला संत म्हणून घेत असतील तर ते संत नाहीच झालं. म्हणून धर्माचं पालन करणं. कशा करता पण हे धर्माचं पालन कशा करता? शास्त्र त्याचा विचार सांगतं की आपल्याला सुख पाहिजे ना, सुखाकरता धर्माचं पालन करायचं. सुखस्य मूलम धर्म. हा माणसाचा असा आहे, माणसाला सुख पाहिजे. जगामध्ये कोणी सुद्धा आपल्याला दुःख पाहिजे म्हणून प्रयत्न करते का हो? आपल्याला दुःख झालं पाहिजे कोणाला वाटतं का? कोणी सत्यनारायण केलाय का मला देवा दुःख दे म्हणून? नाही ना. प्रत्येकाला सुख पाहिजे. आपल्याला सुख मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावी ना जीवे. महाराज सांगतात कोणालाही वाटत नाही आपल्याला दुःख झालं पाहिजे म्हणून. पण काही लोक असेत, काही संत महात्मे असेत की आपल्या जीवनामध्ये आलेल्या दुःखाचं स्वागत करतात. आपण करत नाही. तुकाराम महाराजाला विचारा, तुकाराम महाराजाचं दिवाळं निघालं, महाराज दुःख झालं की नाही? पण तुकाराम महाराज वाईट वाटलं का त्यांना? तुकाराम महाराज म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळे. दुःख झालं चांगलं झालं म्हणले. बरी या दुष्काळे पीडा केली, बरे झाले देवा. बाईल कर्कशा बरी हे दुर्दशा जनामध्ये, सगळं बरं झालं महाराज म्हणायला लागले. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडली, देवे माया सोडली, देवे माया सोडली. महाराज म्हणायला लागले बरं झालं. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. सगळं जे जे वाईट झालं
महाराज म्हणू लागले ते बरं झालं, कारण महाराज शेवटी सांगतात देवा हे बरं का झालं, तर अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. देवा अनुताप झाला, तुझं चिंतन होऊ लागलं, याच्या करता हे बरं झालं. भगवान जेव्हा द्वारकेला जायला निघाले, प्रसंग असा येतो, भागवताच्या सुरुवातीलाच प्रसंग येतो. भगवान द्वारकेला जायला निघालेत, युद्ध झाले, सगळं झाले, द्वारकेला जायला परत जायला भगवान निघालेत. सगळ्याला भेटत कुंती मातेच्या मंदिरात गेलेत भगवान. आणि कुंती माता देवाची आत्याबाई, द्वारकेला चाललो, काही सांगायचं का? त्यावेळी कुंती माता म्हणते देवा चाललात ना, द्वारकेला जाऊ लागलात ना, पण एक करा आमच्याकरता एक करा, माझ्याकरता एक करा. काय करा? विपद संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम. कुंती माता म्हणते देवा काहीतरी संकट पाठवत जा आमच्यावर, काहीतरी दुःख झालं पाहिजे. कुंती माता देवाला दुःख मागते. विपद संतु न शश्वत, सतत काहीतरी संकट आमच्यावर पाठवा. देव म्हणायला लागले आत्याबाई अजून समाधान नाही, एवढं महाभारत झालं, हा फक्त 5 पांडव शिल्लक राहिले, अभिमन्यू सारखा नातू गेला, काय वाईट झालं, आणि पुन्हा म्हणता विपद संतु न शश्वत. कुंती माता म्हणते देवा कारण का सांगते, तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्स्यात्. संकट आलं की देवा तुझी आठवण होते, तुझा धावा होतो, तू धावत येतोस, आणि तुझं दर्शन आम्हाला महत्वाचं आहे देवा, बाकी काही असो नसो. भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम. देवा तुझं दर्शन झालं की या दुःखरूप भवसागराचं दर्शन पुन्हा होणार नाही. याच्याकरता देवा आमच्याकडे संकट पाठव. असे विचारी काही संत महात्मे आहेत, देवाला संकट मागतात, पण सामान्य माणसं कधी आपल्या जीवनामध्ये देवाला संकट मागत नाहीत. कारण का? तर त्यांना देवाची आठवण होण्यापेक्षा संसारातलं सुख महत्वाचं वाटत असतं. झालं विठ्ठल विठ्ठल म्हणून हे सुख होण्याकरता काय केलं पाहिजे, शास्त्र त्याचा विचार सांगतं. सुखार्थाः सर्वभूतानां मता सर्वाः प्रवृत्तयः सुखंतु न विना धर्मात् तस्मात् धर्म परो भवेत. सगळ्याला आपल्याला सुख झालं पाहिजे असं वाटत असतं, कोणालाही दुःख पाहिजे असं वाटत नाही. पण सुख कशामुळे होणार आहे? सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः. सगळ्यांची प्रवृत्ती सुखाकरता आहे. पण धर्मा वाचून तुम्ही जर धर्माचं पालन केलं नाही, धर्माचं आचरण केलं नाही, तर सुख होणार नाही. काही काळ झाल्यासारखं वाटलं तरी परिणामी सुखकर जे आहे ते तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून सुखार्थाः सर्वभूतानां मता सर्वाः प्रवृत्तयः. शास्त्र सांगते सुखंतु न विना धर्मात. धर्म वाचून सुखलाभ होणं अशक्य आहे. तस्मात् धर्म परो भवेत. त्याकरता मनुष्यानं धर्माचं आचरण केलं पाहिजे. हे धर्माचं आचरण शिकवणं आमचं काम आहे. महाराज बोलतात धर्माचे पालन. पण हे धर्माचं पालन करत असताना गंमत अशी आहे, आज कलियुगाचा काळ आहे, धर्माचं पालन करणं सोपं राहिलं नाही. धर्माचं पालन करायला गेलं की माणसं जास्तीत जास्त आपल्या हिंदू धर्मातले काही सुशिक्षित स्वतःला समजणारे लोक आपल्याच धर्माला विरोध करतात. हे काय ते काय, वारीला गेल्यामुळं काय होतं, कीर्तनच ऐकल्यामुळं काय होतं, संत सांगतात ते ऐकावं का, हे म्हणतात ते ऐकावं. हो, काहीतरी बडबड चालू असते, याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं काय होतं. काही काही माणसं तर म्हणतात आम्ही देवच मानत नाही. एक अशी गोष्ट सांगतात की एक वकील साहेब घरामध्ये बसलेले, आपल्या पोराला त्यांनी हाक मारली. घरामध्ये त्यांच्या एक ऑफिस सारखी बैठक होती आणि त्या बैठकीत बसून वकील साहेब देवबिव मानत नव्हते. घरात बसून त्या पोराला हाक मारली, गोपाळ ये म्हणले लवकर. गोपाळ थोडा वेळ आलाच नाही. पोराचं नाव गोपाळ होतं. थोड्या वेळानं आला गोपाळ, अर्ध्या तासानंतर आला. गोपाळला म्हणले गोपाळ अर्ध्या तासापासून तुला बोलावं लागलो, का बरं आला नाहीस? गोपाळ म्हणला बाबा असं म्हणला, मी आजोळी गेलो होतो की नाही, त्यावेळी आजोबांनी मला एक देवाची पांडुरंगाची मूर्ती दिली म्हणला.
विठ्ठल रखुमाईची मूर्ती दिली आणि आजोबा म्हणले, अरे तुझा बाप करत नाही तर करत नाही, तुमच्या घरात देवधर्म काही नाही बाबा, हे ज्ञानेश्वरी घेऊन जा, रोज 5 तरी ओव्या वाचत जा आणि हे विठोबा रखुमाईची पूजा करत जा, बाबा सुख लागल रे तुम्हाला, असं सांगितलं. म्हणून ती देवाची पूजा करत होतो. त्यावेळी वकील साहेब म्हणले, अरे गोपाळ, तू म्हणले तू त्या आजोबाचं ऐकून काही करू लागलास. म्हणले, आपल्या घरामध्ये कधी देवघर आहे का? म्हणले, आपल्या घरामध्ये देवघर नाही, काही नाही, आपण पूजा करायची नाही, काही नाही. आत्तापर्यंत आपलं काय बिघडलंय देवा वाचून बघा. गोपाळचे वडील असं म्हणायला लागले, तू का बरं पूजा करतोस देवाची, सांग बरं मला. ते गोपाळनं सांगितलं, मग आमचे आजोबा आहेत ना, आजोबा रोज कीर्तनाला जातात, हरिपाठ म्हणतात. त्या आजोबांनी असं सांगितलं म्हणे की आपले जसे आई वडील असतात की नाही, त्या जगाचा आई वडील देव आहे. त्यांनी सांगितलं, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, असा तो देव आहे. म्हणून त्या देवाची पूजा केली पाहिजे. जग त्यानं निर्माण केलंय. वकील साहेब म्हणले, अरे काय सांगतो म्हणले, तू सायन्स शिकलेला आहे म्हणले, जग देवानं निर्माण केलंय का? सायन्समध्ये काय सांगितलंय, विज्ञानात काय सांगितलंय? जग हे अणु परमाणू पासून निर्माण झालेलं आहे, विज्ञान सांगतंय. विज्ञानाचा तू विद्यार्थी आहेस, सायन्स शिकलास. जग कशापासून झालं? अणु परमाणू पासून झालं. आणि तू येड्यासारखं देवापासून झालं म्हणतोस. बरोबर नाही. हे पोरगाही हुशार होता. तो म्हणला, बाबा ह्याच्यावर आपण नंतर चर्चा करू, तुम्ही वकील आहेत, मी तुमचाच पोरगा आहे म्हणला. पुराव्याशिवाय बोलत नाही. वकिलाला काय लागतो? पुरावा लागतो. मी तुमच्याबरोबर पुराव्याशिवाय बोलणार नाही. काहीतरी पुरावा आणून दाखवतो. गोपाळ हुशार होता. दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेला नाही. घरी बसून त्याला चित्र काढायला येत होतं, चांगलं चित्र काढायला येतं. त्यानं चांगले रंग घेतले, सुंदर असं चित्र काढलं आणि वडिलाच्या टेबलावर काचेखाली ठेवून दिलं. वडील कोर्टातून आलेत, बघितलं की सुंदर चित्र आहे, फार छान काढलंय. गोपाळला हाक मारली, गोपाळ कोणी काढलं चित्र? गोपाळ म्हणला, असं केलं म्हणला, रंगाच्या वाट्या भरून ठेवल्या, त्याच्यामध्ये ब्रश ठेवले, कागद खिडकीला अडकवला आणि इकडे ह्या खिडकीतून वारं आलं, त्या वाट्यामधले अणु परमाणू उडले, कागदावर जाऊन बसले, चित्र तयार झालं म्हणला. वकील म्हणले, असं कसं होतंय रे? अणु परमाणू कागदावर चिटकले आणि चित्र तयार होतं, असं होऊ शकत नाही. कोणीतरी काढणारा पाहिजे की नाही? अणु परमाणू आहेत, रंगाचे अणु परमाणू आहेत, रंग आहे, कागद आहे, ब्रश आहे, रंग कालवलेले आहेत, सगळं आहे. पण ते आपोआप चित्र त्या परमाणूपासून तयार होऊ शकत नाही. कोणीतरी काढणारा पाहिजे. कोण काढले सांग? गोपाळ म्हणला, कशाला काढणाऱ्याची काय गरज आहे? आपोआप चिटकले, अणु परमाणू पासून चित्र तयार झालं. वकील म्हणायला लागला, अणु परमाणू पासून चित्र तयार होऊ शकत नाही. गोपाळनं सांगितलं, बाबा मी काल काय सांगत होतो मग? ह्या फाटक्या कागदावरचं चित्र अणु परमाणू पासून आपोआप होऊ शकत नाही. एवढं ब्रह्मांड आपोआप अणु परमाणू पासून होऊ शकत नाही. हे विश्व निर्मियेने देवा संस्थापिले, स्वर्गाते धरिले, सत्ता माते आपुले. संत महात्मे आपल्याला तेच सांगतात. हे विश्व त्यानं निर्माण केले ना, त्यानं निर्माण केले. संत महात्मे आपल्याला तेच सांगतात. हे विश्व त्यानं निर्माण केले ना, त्यानं निर्माण केले. संत महात्मे आपल्याला तेच सांगतात. हे विश्व त्यानं निर्माण केले ना, त्यानं निर्माण केले. संत महात्मे आपल्याला तेच सांगतात. हे विश्व त्यानं निर्माण केले ना, त्यानं निर्माण केले. संत महात्मे आपल्याला तेच सांगतात. हे विश्व त्यानं निर्माण केले ना,
त्या परमात्म्यानं हे यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्यभिसंविशन्ति तत् ब्रह्मेति विजिज्ञासस्व उपनिषद आपल्याला सांगतात ना. त्याच्यापासून जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी. अहो संत महात्मे आपल्याला सांगत आलेत. तो म्हणायला लागला, बाबा फाटक्या कागदावरचं चित्र जर आपोआप अणु परमाणूपासून तयार होऊ शकत नाही, तर विश्वाची निर्मिती आपोआप अणु परमाणूपासून झाली कसं म्हणू शकता? कसे वकील झालात बाबा? हां, तुमची सनद रद्द करावी की काय आता? हां, त्यावेळी त्या वकील साहेबाच्या डोक्यात प्रकाश पडला. ते म्हणले, बरोबर आहे, तू म्हणतोस त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. अजून एकदा कीर्तनाला जाऊ, प्रवचन ऐकू, चातुर्मास करू, पण समजून घेतलं पाहिजे. पंढरपूरला गेले, चातुर्मास केला, तेव्हापासून थोडे सुधारलेत. गोष्ट संपली. जग कोणी निर्माण केलं हे ज्याला मान्य नाही, जग देवानं निर्माण केलं नाही असं जो म्हणतो तो कोण आहे? पाखंडी आहे. महाराज म्हणतात, आम्ही काय करतो? त्या पाखंडी लोकांचं खंडन करतो, धर्माचे पालन. आणि हे पाखंडी कोण आहेत? महाराज त्याचं वर्णनही करतात. वेदबाह्य लंड बोले तो पाषाण, वेदबाह्य लंड बोले तो पाषाण, वेदबाह्य लंड बोले तो पाषाण, वेदबाह्य लंड बोले तो पाषाण. जाचे काय तोंड जगामा, जाचे काय तोंड जगामा, जाचे काय तोंड जगामा. वेदबाह्य लंड बोले तो पाषाण, वेदबाह्य लंड बोले तो पाषाण, वेदबाह्य लंड बोले तो पाषाण, वेदबाह्य लंड बोले तो पाषाण. जाचे काय तोंड जगामा, जाचे काय तोंड जगामा. वेदबाह्य लंड बोले तो पाषांड, त्याचे काळे तोंड संतांमध्ये, असाही पाठ आहे. संत महात्मे असा जो वेदबाह्य बोलतो, श्रुतीच्या प्रामाण्याला, वेदाच्या प्रामाण्याला विरोध करणारे जे विशेष अशा असे जे पाखंडी आहेत, त्या पाखंड्याचं खंडन करणं, देव नाही, धर्म नाही, अमुक नाही, तमुक नाही असं बोलणारे जे लोक आहेत. एक पोरगा मला कीर्तन झाल्यानंतर विचारायला आला, महाराज कीर्तन तुम्ही केलं आत्ता, मी विचारू का म्हणलं. मला वाटलं काहीतरी कीर्तनातली शंका विचारायला आलाय. त्या सुशिक्षित पोरानं मला काय म्हणावं, महाराज हे देवबिव काय भानगड आहे होय? त्याचा प्रश्न, देवबिव काय भानगड आहे. आता मलाही गप्प बसा वाटलं नाही. मी म्हणलं, तू जन्माला आलास हीच भानगड झाली. देवबिव भानगड म्हणायचं असते का बाबा? देव कळत नाही म्हणावं का भानगड म्हणावं? हां, देव कळत नाही म्हणणं ही प्रांजळपणाची भाषा झाली, नम्रतेची भाषा झाली. कीर्तन झाल्यानंतर महाराज कसा का असना त्याचं दर्शन घेतात लोक आणि त्याला विचारतात, तर चांगलं विचारावं की नाही? नाही ना, काय भानगड आहे. मग आता मला राग येणार नाही का हो भानगड म्हणल्यानं? देवाला कुठे भानगड म्हणायचं का? पण आपला स्वभाव नाही राग यायचा, पण प्रसंग असा आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे कोणी क्रोधासी न यावे, पण स्वभाव करावे काय कोण? हा, स्वभाव झाला. काही लोक विचारतात, पण असं नाही. शास्त्र असा विचार सांगतं की देव समजून घेतला पाहिजे. देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे राहो. आपली प्रगती झाल्याशिवाय, आपली उन्नती झाल्याशिवाय, आपल्यातलं पामरत्व गेल्याशिवाय, आपल्यातला विषयीपणा गेल्याशिवाय आणि आपल्यात मुमुक्षुत्व आल्याशिवाय, आपल्यामध्ये भक्तीचं अंतरंग आल्याशिवाय देव पाहण्याची पात्रता, देव समजण्याची पात्रता आपल्याला येत नाही. म्हणून महाराज म्हणतात, उंच ठाई उभे राहो. उंच ठाई गेलं पाहिजे तरच देव कळतो. हरी जाना रे हरी माना, हरी जाना रे हरी माना रे, हरी जाना रे हरी जाना रे, हरी जाना रे हरी जाना रे. बाप रखुमा देवी बरू जाना रे, बाप रखुमा
त्याला जाणून घ्या. हरी जाणारे हरी जाणारे म्हणतात संत महात्मे. ज्ञानोबारायांचाच अभंग आहे. ज्ञानोबाराय काय बोलतात? काही नेणोनिया आण एक विठ्ठलची जाण. काही जाणण्याची गरज नाही बाबा. बागी काही जाणलं नाही तरी चालेल, काही ज्ञान करून घेतलं नाही तरी चालेल. एक विठ्ठलची जाण, एका विठ्ठलाला जाण, हेची भक्ती हेची ज्ञान. एक विठ्ठलची जाण हेची गुरुगम्य खूण. एक विठ्ठलची जाण बाप रखुमा देवी वराची आण. एक विठ्ठलची जाण. काय जाणलं पाहिजे, कशाचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. संत महात्मे आपल्याला सांगतात ना, ज्ञातव्याचं आपल्याला ज्ञान करून घेतात. आपलं ज्ञातव्य काय आहे? ज्ञातव्य म्हणजे ज्याचं ज्ञान आपण करून घेणं आवश्यक आहे त्याला ज्ञातव्य म्हणतात. आणि जे करणं आवश्यक आहे त्याला कर्तव्य म्हणतात. संत महात्मे आपल्याला ज्ञातव्यही शिकवतात आणि कर्तव्यही शिकवतात. आणि प्राप्तव्य म्हणजे काय प्राप्त करून घ्यावं तेही संत महात्मे शिकवतात. महाराज बोलतात, हे करण्याकरता आम्ही आलो. धर्माचे पालन करणे पाखंड संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, संतांच्या विभूती. धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती, धर्मरक्षणा कारणे साधू होताती अवतरणे. धर्मालागी अवतरती, धर्मरक्षणा कारणे धर्मरक्षणा कारणे साधू होताती अवतीर्णे. साधू होताती अवतीर्णे. संत महात्म्यांचा अवतारच याच्याकरता होत असतो ना. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मरक्षा या कारणे साधू होता ती अवतीर्णे. संत महात्म्यांचा अवतारच धर्माचं रक्षण करण्याकरता. जसं ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उदयाने दीनजन, उदयाने दीनजन. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उदयाने संत महात्म्यांचा अवतार. संत महात्मे हे प्रत्यक्ष धर्ममूर्ती आहेत ना. धर्ममूर्ती संत जगी अवतरले, अशा प्रकारचे संत महात्मे. त्यांचा अवतारच धर्माचं पालन करण्याकरता होतो. महाराज तेच सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि पाखंडाचं खंडन पा शब्देन त्रयी प्रोक्ता. खंडास्युः तस्य खंडका. हा पा म्हणजे वेद. पा शब्दातून काय अर्थ येतो? वेद असा अर्थ येतो. आणि पा शब्देन त्रयी प्रोक्ता. त्रयी म्हणजे वेद. पा शब्दातून वेद असा अर्थ येतो. आणि त्या वेदाचं खंडन करणारे खंडास्युः तस्य खंडकः असा जो आहे, त्या वेदाचं खंडन करतो, वेद बाह्य बोलतो, मी वेद मानत नाही असं म्हणतो, तो पाखंडी आहे ना. नास्तिक आहे तो पाखंडी आहे. नास्तिको वेद निंदकः. वेदाची निंदा करतो तो नास्तिक आहे. म्हणून महाराज म्हणतात, अशा ज्या पाखंडी लोक आहेत ना, त्या पाखंडी लोकांचं खंडन करणं हेच काम आम्हाला करणे काम, हेची आम करणे काम, हेची आम करणे काम, हेची आम करणे काम, हेची
हेची आम्हा करणे काम करणे काम बीज वाढवावे नाम. महाराज बोलतात की आम्हाला कोणतं काम करायचंय, धर्माचं पालन करणं हे एक काम करायचंय. पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात धर्माचं पालन करणं हे एक काम. दुसरं काम महाराजांनी सांगितलं हे पालन करावं याच्या करता, कारण शेताचं राखण करायचं, पीक चांगलं यायचं याच्या करता काय करावं लागेल तर निंदण करावं लागेल. हो की नाही? निवडावे तण शेती करावी जतन, शेती करावी जतन, निवडावे तण शेती करावी जतन. शेती करावे जतन. शेतीतल्या पिकाचं जतन करायचं असेल तर काय करावं लागेल तर तण निवडावं लागेल, तणकट काढून टाकावं लागेल. न करिता निगा न काढिता तण, कैसे येती कण हाताशी ते. निगा केली नाही, तण काढलं नाही तर कण हाताला कसे येतील महाराज विचारतात. म्हणून निगा करावी लागेल, तणकट काढावं लागेल तरच पीक हाताला येईल. महाराज म्हणतात आम्ही तेच काम करतो. धर्माचं पीक हाताला आलं पाहिजे याच्या करता तणकट कोणतं काढतो, पाखंड्याचं तणकट काढून टाकतो, पाखंडाचं खंडन करतो आणि धर्माचं पालन करतो. पाखंडाचं खंडन हे दुसरं काम आहे. ते करायचं असेल तर हे साध्य करावं लागेल. धर्माचं पालन, पाखंडाचं खंडन करणं हे दोन कामं केल्यानंतर महाराज बोलतात हेच आम्हा करणे काम. हेच काम आम्हाला करायचं. तिसरं काम सांगतात अजून कोणतं करायचंय, बीज वाढवावे नाम. बीजभूत असलेलं भगवंताचं नाम वाढवणं हे काम आम्हाला करायचे. महाराज आपल्या तिसऱ्या कामाचा उल्लेख करतात. बीज वाढवावे नाम, भगवंताचं नाम, नामस्मरण जगामध्ये वाढवणं हे काम आम्ही करतो. महाराज बोलतात हे काम संत महात्मे करतात, नाम वाढवतात. म्हणून आपण सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे. विठोबा जय जय
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा संतपर असा अभंग आहे. महाराज बोलतात धर्माचं पालन करणं आणि पाखंडाचं खंडन करणं या स्वरूपाचं काम आम्हाला करायचं. हे काम करणं हे संत महात्म्याच्या जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. ते महाराज म्हणतात आम्ही करतो, पाखंडाचं खंडन करतो आणि महत्त्वाचं काय करतो, नुसतं खंडन करत नाही तर काहीतरी मंडन करतो, काहीतरी वाढवतो, काहीतरी जगामध्ये वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा. संत महात्म्यांचा अवतार याच्या करताच होत असतो. म्हणून महाराज सांगतात हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. बीजभूत असलेलं भगवंताचं नाम वाढवणं, त्या नामस्मरणाची लोकांमध्ये आवड निर्माण करणं हे काम आम्हाला करायचंय. संत महात्मे हे काम फार चांगल्या पद्धतीनं करत असतात बरं का. महाप्रभू चैतन्य संत महात्मा, बंगालचे संत महात्मे चैतन्य महाप्रभू, त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. संत महात्मे लोकांनी नामस्मरण केलं पाहिजे याच्याकरता किती कष्ट घेतात याची साक्ष देणारा प्रसंग आहे. महाप्रभू लोकांना नामस्मरणाचा उपदेश करत गावोगाव फिरायचे. अरे बाबा या नामस्मरण करा, नामस्मरण करा. एका गावाला गेलेत महाप्रभू आणि पाहिले की ह्या गावामध्ये कोणी नामस्मरण करत नाही. या गावामध्ये कधी सप्ताह कार्यक्रम झाला नाही. कोणाच्या हरिपाठाचं नावसुद्धा माहीत नाही कोणाला. हरी म्हणायचं तर जाऊच द्या. अशा प्रकारचं हे गाव आहे. पण ह्या गावाला आपल्याला नामस्मरण शिकवायचं आहे. महाप्रभूंनी विचार केला. त्यांच्याबरोबर 15-20 शिष्यमंडळी होते. महाप्रभू गावाच्या जवळून चालले होते. गावाच्या बाहेर एक असा ओढा नाला होता. त्या पाण्यावर गावातले कपडे धुवायला गावातला धोबी आला होता. बऱ्याच घरचे कपडे घेतलेत आणि त्याचा धोब्याचा धंदा त्याचा त्या काळातला. तो वरठी धोबी कपडे धुवायला बाहेरच्या नाल्यावर आलेला आहे. पाणी असं वाहतंय, त्याचं कपडे धुण्याचं काम चालू आहे. महाप्रभू तिथून जात असताना बघितलं की ह्याला पहिल्यांदा नामस्मरण शिकवलं पाहिजे. महाप्रभू त्या धोब्याच्या जवळ गेलेत आणि काय म्हणले, धोबी दादा माझा ऐकतोस का एक. ते धोबी दादा माझा ऐकतोस का एक. धोब्यानं म्हणलं काय सांगा. त्याला वाटलं काहीतरी मागायला आलेत आपल्याला. असे लोक काहीतरी मागतात. काय पाहिजे तुम्हाला सांगा. कपडे पाहिजेत का. ते म्हणले नाही बाबा कपडे वगैरे काही नाही. माझं एक ऐकतोस का. हां सांगा लवकर सांगा मला काम आहे म्हणला. लवकर सांगा काय सांगायचं आहे लवकर सांगा. धोबी दादा एकदा तू हरी हरी म्हण बरं.
धोबी दादा, तुला माझी हात जोडून विनंती आहे, एकदा हरी बोल, हरी बोल. धोबी म्हणला, तुम्हाला काही धंदे नाहीत म्हणला, काम नाही, धंदा नाही, काही म्हणत उठता. मला काम आहे म्हणला, कपडे धुवायचे, एवढे कपडे आहेत, कोण धुवून देणार आहे, एवढं मोठं काम करायचं. ते म्हणले, बाबा काम थांबवू नको, कपडे धुवत धुवत हरी म्हण. तुला पाया पडून सांगतो, कपडे धुवत धुवत हरी हरी म्हण. धोब्याला वाटलं धोका ह्यांच्यापासून काहीतरी. तो म्हणायला लागलाय, म्हणत नाही मी, म्हणत नाही, जा म्हणला. त्यावेळी महाप्रभूंनी म्हणलं, विचार केला, आपण हरी बोल म्हणतो, हा म्हणत नाही म्हणतो, आता ह्याला म्हणावं तू काय म्हणत नाहीस म्हणून विचारावं. मग तो सांगेल हरी म्हणत नाही म्हणून, त्याच्या तोंडातून हरी असं काढून घ्यावं. म्हणून महाप्रभू त्याला विचारू लागलेत, धोबी दादा म्हणत नाही म्हणू लागलास, काय म्हणत नाहीस ते तरी सांग. पण धोबी त्यांना वाटलं हरी म्हणत नाही म्हणेल, पण धोबी दादा त्यांच्यापेक्षा वसतात. तो म्हणला, तुम्ही जे म्हणायला सांगता ते म्हणत नाही म्हणला. पण हरी पठ्ठ्या काय म्हणायला तयार नाही, हरी बोलायला तयार नाही. काय करावं? महाप्रभू म्हणले, धोबी दादा एक कर म्हणले, तुला कपडे धुवायचेत की नाही, कपडे धुवायचं काम मी करतो, तू हरी बोल. आत्ता थोडं त्याला बरं वाटलं. म्हणायला सोपं आहे, कपडे धुवायचं काम मेहनतीचं काम आहे. अजून भाकरी आली नाही घरून, भूक लागली, थोडं ह्याला धुवायला लावावं. आणि मग महाप्रभूला तो म्हणला, तुम्ही कपडे धुवा, तुमचं धुणं झाल्यावर म्हणतो म्हणला, पहिल्यांदा म्हणत नाही. त्या महाप्रभूंनी विचार केला, आता ह्याला हरी म्हणायला शिकवायचंच आहे. दया आली त्यांना, गावाला वळण लावायचं. त्याने हरी बोल म्हणलं, कपडे धुवायला सुरू केले. अर्धे कपडे धुणं झाल्यावर म्हणले, एकदा तरी म्हण आता हरी. तर म्हणला, अर्धेच झालेत की अजून ते धुवा सगळे. महाप्रभूंनी सगळे कपडे धुतले आणि सगळे कपडे वाळायला टाकले दगडावर. आणि आता म्हणू लागले, धोबी दादा सांगितलं होतं ना तुला, हरी बोल, हरी बोल. धोबी म्हणला, आता म्हणतो, काय सांगा, हरी हरी म्हण. महाप्रभूंनी त्याला सांगितलं, हरी हरी म्हण. तो धोबी दादा हरी हरी म्हणू लागला. संताचे शब्द आहेत, ऐकल्याबरोबर धोब्याच्या अंगामध्ये हरिनामाचा संचार झालाय आणि धोबी दादा हरी 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 म्हणून नाचू लागलाय. महाराज, धोब्याचं नाचणं सुरू झालंय. महाप्रभूच्या चरित्रातला प्रसंग आहे. धोबी नाचू लागलाय, हरी हरी म्हणू लागलाय. त्याची बायको दुपारी त्याची शिदोरी घेऊन आली होती. तिनं दुरून बघितलं, आपला नवरा विचित्रच कार्यक्रम चालू आहे. महाप्रभू बाजूला दूरच्या झाडाखाली जाऊन थांबलेत, काय होतंय बघावं म्हणून. बायको आली, विचार केला की आपल्या नवऱ्याला भूतानं पकडलेलं आहे. आता आपण जवळ जाणं काही बरोबर नाही, गावामध्ये जाऊन जाणत्याला आणलं पाहिजे. भूत उतरवणारे दोघं भाऊ आहेत आपल्या गावामध्ये, त्यांना घेऊन आलं पाहिजे. मग ती गावात पळत पळत आली आणि म्हणली, अहो मग ते आमच्या नवऱ्याला भूतानं पकडलंय. दिवसा, रात्रीची गोष्ट सोडा म्हणले, दिवसा कसलं तरीच ओरडून नाचू लागलाय. काय झालंय माहीत नाही बाबा, सोडवा. ते म्हणले, आधी आमची दक्षिणा ठेव. जाणत्याजवळ दक्षिणा ठेवली. ते दोघंही जाणते भाऊ ते भूत उतरवायला आले. त्या दोघांनी जाऊन त्याला पकडलं. गंमत अशी, त्याने त्याला पकडल्याबरोबर हे सुद्धा नाचू लागले, हरी 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 हरी. ते दोन जाणते नाचू लागलेत, हा धोबी नाचू लागलाय, हरी हरी म्हणून नाचू लागलेत. बायकोनं बघितलं, भूत फार जबरदस्त आहे. अजून दूरच होती बिचारी, जबरदस्त भूत आहे, जाणत्याला आवरत नाही. आता पहिलवानालाच घेऊन यावं लागेल. गावामध्ये जेवढे तरुण पोरं आहेत, त्या तरुणांना आणलं पाहिजे, पकडलं पाहिजे त्यांनी. आणि ह्यांना नेऊन कधी घरी बसून बांधून का ठेवणं होईना, त्याच्याशिवाय ह्यांचं भूत उतरत नाही. विचार केला आणि गावामध्ये आली, ओरडून ओरडून सांगितलं, चला चला मला मदत करा, मदत करा. बाहेर आले लोक, काय 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 झालं? नाही, आमच्या नवऱ्याला भूतानं पकडलंय. ते जाणत्याला घेऊन गेले, त्यांनाही भूतानं पकडलंय. आता किती लोक येतात, चला म्हणले. गावातल्या 50-50 लोक निघाले. तरुण होते त्याच्यामध्ये बरेच, काही म्हातारे मध्यम वयाचे होते. सगळे निघाले, बघू तरी बघू म्हणले. आणि तिथं गेले
आणि एकाला धरलं की तोही हरी हरी म्हणून नाचू लागला. गाव सगळा हरी 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 करून नाचू लागला. आणि मग महाप्रभू म्हणले आपलं काम झालं. आपण जे करायला आलो हेच या महा करणे काम. बीज वाढवावे नाम. बीजभूत असलेलं भगवंताचं नाम वाढवणं, त्या गावाला हरिनामाचं वळण लावलं, हे काम आम्ही केलं. आणि हे काम करत असताना आम्हाला कोणी विरोध करत असेल तर त्याच्याकरता आम्ही काय करतो तर तीक्ष्ण उत्तराचे बाण हातात धारण करतो. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात तीक्ष्ण उत्तरे पाखंडाचं खंडन करतो, धर्माचं पालन करतो, पाखंडाचं खंडन करतो, बीजभूत असलेल्या भगवंताचं नाम वाढवतो. पण हे काम करत असताना विरोध करणारे लोक थोडे आहेत का? विरोध करतात. आम्हाला धर्माचं पालन करायला गेलं की त्याला विरोध करतात, पाखंडाचं खंडन करायला गेलं त्याला विरोध करतात, नामस्मरण करा म्हणून सांगितलं त्याला विरोध करतात. त्यांच्याकरता आम्ही काय केलेले तर तीक्ष्ण उत्तराचे बाण हातात घेऊन आम्ही फिरू लागलो. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हे काम करतो आम्ही. लोकांना तुकाराम महाराज विनंती करून सांगतात, बाबा तुमच्या हिताची गोष्ट आहे, ऐका ऐका. ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. देवाची आठवण कर बाबा, नामस्मरण कर. ही तर त्याच्यामध्ये तुझं होणार आहे. संत महात्मे सांगतात वारंवार, लोक ऐकत नाहीत. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विनंती करतात लोक, ऐकत नाहीत. महाराज म्हणतात त्याच्याकरता आम्ही काय केलेलं आहे, तीक्ष्ण उत्तराचे बाण घेतलेले आहेत. विनंती करून ऐकत नाहीत, त्यावेळी महाराज म्हणतात आम्ही आता शिव्या देतो. नाही भिड भार नाही भिड भार नाही भिड नाही भिड नाही भिड भार नाही
साना थोर हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हे संत महात्म्यांचं काम आहे. बीजभूत असलेलं भगवंताचं नाम वाढवणं याच्याकरता आम्ही कोणाचीही भीड भाट ठेवत नाही. तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी. अशा प्रकारचा लाभ सद्विचाराच्या पोटी आहे आणि हा सद्विचार कोणाकडून कळतो तर संत महात्म्यांच्याकडून कळतो. संत महात्मे आपल्याला जो उपदेश देतात ना त्या उपदेशामधूनच आपल्याला जो विचार कळतो, जो विवेक कळतो, जो सारासार विचार कळतो तोच सद्विचार आहे ना. काय संत महात्मे उपदेश देतात. महाराज सांगतात, भर्तृहरीने फार सुंदर सांगितलंय. भर्तृहरी म्हणतो संत महात्मे काय काय शिकवतात ते तुम्ही लक्षात घ्या.
चित्ताल्लादी व्यसन विमुखम शोकतापापनोदी यज्ञोत्पादी श्रवण सुखदम न्याय मार्गानुयायी तथ्यम पथ्यम व्यपगत मदम सार्थकम मुक्तवादम यो निर्दोषम रचयति वचः तम बुधाः संत माहुः. संत कोणाला म्हणावं? भर्तृहरी राजा सांगतो की ज्याचा उपदेश ऐकल्यानंतर आपल्या चित्ताला आल्हाद होतो, आनंद होतो, तो संत महात्मा आहे. आनंद झाला पाहिजे, आल्हाद झाला पाहिजे. तुकाराम महाराजाचे शब्द ऐकले, आनंद होतो ना, संत महात्म्याचे शब्द आहेत. चित्ताल्हादी वाईट व्यसनापासून दूर करणारे शब्द आहेत. व्यसन विमुखम शोक तापापनोदी मनुष्याच्या जीवनातला शोक आणि ताप घालवणारे संत महात्म्यांची वाणी आहे. यज्ञ निर्माण करते तुमच्या आमच्या जीवनात, त्यागाची भावना निर्माण करते. देवाची पूजा आपल्याला करावी वाटते, भक्ती करावी वाटते. कोणाच्या उपदेशामुळे हो? संत महात्मे उपदेश करतात. म्हणून यज देवपूजा संगतीकरण आणि दान. माणसं दान करतात संताच्या उपदेशामुळं, चांगल्या संगतीत जातात संताच्या उपदेशामुळं, देवाची भक्ती करतात संताच्या उपदेशामुळं. यज्ञोत्पादी श्रवण सुखदम ऐकलं असताना गोड वाटणारी संतांची वाणी आणि न्यायाच्या मार्गानं चालण्याची माणसाला प्रेरणा देणारी उपदेशवाणी म्हणजे संत महात्म्यांची वाणी आहे. यो निर्दोषम. महाराजांची वाणी कशी आहे? अमृताची वाणी वरुषला शुद्ध. अमृताची वाणी वरुषा अमृताची वाणी वरुषला शुद्ध. अमृताची वाणी वरुषा करिता शुद्ध महाराजांची वाणी कशी आहे? अमृताची वाणी वरुषला शुद्ध. अमृताची वाणी आहे, शुद्ध वाणी आहे. त्या वाणीला कोणी अशुद्ध करू शकतं का? खरी त्या अशुद्ध ऐसा कोण? महाराज स्वतः सांगतात ना, संत महात्म्यांच्या मुखातून आलेली वाणी कशी आहे? आली मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णता येणेनो हे जन्मे. अशा प्रकारची उपदेशवाणी संत महात्म्यांची आहे ना. आणि ते उपदेश करतात बीजभूत असलेलं भगवंताचं नाम वाढवण्याचा उपदेश करतात. त्याच्याकरता तीक्ष्ण उत्तराचे बाण हातात धारण केलेले आहेत आम्ही. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. आणि त्याच्याकरता आम्ही भीती बाळगत नाही. नाही भीड बार. कोणी मोठा आहे का लहान याचा विचार आम्ही करत नाही. महाराज बोलतात, तुका म्हणे साना थोर. साना म्हणजे लहान आणि थोर म्हणजे मोठा. कोण किती मोठा आहे त्याची आम्हाला पर्वा नाही. राजा असला तरी चुकला तर आम्ही सांगणार. हो, संत महात्म्यांचं हे वैशिष्ट्य आहे. राजा तो राजा आहे, संत महात्मे तर महाराज आहेत. राजापेक्षाही मोठं त्यांचं स्थान आहे ना. त्यामुळे महाराज म्हणतात आम्हाला त्याची भीती बाळगण्याचं कारण नाही. कारण भीती कोणाला असते हो? ज्याच्या ठिकाणी द्वैत आहे त्याला भीती आहे. अद्वैत स्थितीला प्राप्त झालेल्या संत महात्म्याला भीती आहे का? ज्ञानोबा फार सुंदर सांगतात, मिठाला मिठाच्या खड्याला बुडवण्याकरता पाणी त्याच्याजवळ आलं, पण पाणी मिठातच मिसळून गेलं. बुडण्याची भीती राहिली काय? पाणी बुडवू ये मिठाते तव मिठची पाणी होवावे आते. देवी आपण जालेनी अद्वैते नाशे भय. महाराज सांगतात अद्वैत स्थिती प्राप्त झाल्यानंतर भय राहत नाही. म्हणून तुकाराम महाराजाच्या सारख्या संत महात्म्यांना भय नाही, भीती नाही. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. आणि काय करतो आम्ही?
हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हेच काम आम्ही करतो, बीजभूत असलेलं भगवंताचं नाम वाढवणं हे काम करतो. लोकांना भक्ती शिकवणं हे काम करतो. आपण सप्ताह करतो याच्या करताच संत महात्म्यांनी सांगितलंय आपल्याला, नियम घालून दिलाय, बाबा तुम्ही सप्ताह करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, गाथ्याचं पारायण करा, भजन करा, 7 दिवस करा आणि नंतर वर्षभर सोडून द्या म्हणतात का? नाही, 7 दिवस करा. आता जे वळण 7 दिवसात लागलं ते वर्षभर चालू ठेवा. 3 तासाचं पारायण करत असताल तर आता दररोज वर्षभर निदान 5 तरी ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचण्याचा नियम ठेवा. 5 तुकोबारायांच्या अभंग म्हणण्याचा नियम ठेवा. हरिपाठाचा नियम ठेवा. काहीतरी नित्य नियम ठेवल्याशिवाय जर जेवण केलं तर महाराज म्हणतात ते कुत्र्यासारखं झालं. काही नित्य नियमावीण अन्न खाय तोची श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. मनुष्यपणाचा भार वाहतोय तो बैल आहे नुसता, नित्य नियम नाही, काही नाही. त्याच्याकरता महाराज म्हणतात मनुष्याचा जन्म प्राप्त झालेला ना बाबा, हा मनुष्यपणा, हा मनुष्याचा देह तुला प्राप्त झालाय ना, तर काय कर, मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी ही न पशु होनी. बाबा मनुष्यपणा, मनुष्याचा देह तुला प्राप्त झालेला आहे, तू काही जनावर नाहीस. त्याच्याकरता काय केलं पाहिजे, तर तू नराचा नारायण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साधी भविष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी. भविष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. महाराज आपल्याला सांगतात ना, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याचं हे साधन प्राप्त झालेलं आहे, हे मानवी जीवन प्राप्त झालेलं आहे, ते नराचा नारायण होण्याकरता प्राप्त झालेलं आहे, असंच घालवण्याकरता झालेलं नाही. म्हणून संत महात्मे आपल्याला सांगतात, बाबा केव्हा तुम्ही देवाचं स्मरण करणार. कबीरदासांनी फार सुंदर सांगितलंय. कबीरदार म्हणतात, कबीरदासांनी सांगितलं, रात गवाई सोय कर, दिवस गवायो खाय, हिरा जन्म अमोल असा कवडी बदले जाय. रात झोपून घालवली, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब कब स्मरोगे राम. बालपन में खेल गवायो, बालपन में खेल गवायो, तरुणपण में कबीर महाराज म्हणतात, कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम. केव्हा तुम्ही रामाचं स्मरण करणार. आता बालपण हसी खेल गवायो, बालपण हसण्यात खेळण्यात घालवलं. तरुण भये मन काम, तारुण्यात वासना आहे. कब सुमिरोगे, हाथ पाव जब कापन लागे, निकल गयो अवसान. कब सुमिरोगे राम,
अब तुम कब सुमिरोगे राम, झूठी काया झूठी माया, दो दिन का मेहमान, कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम. केव्हा तुम्ही देवाचं स्मरण करणार. संत महात्मे आपल्याला हा सवाल विचारतात आणि हा सवाल विचारून आपल्याला जाग करतात. आता जागा रे भाई, भागा 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 आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. पोर निजल्या नाडोनी भागा, पोर निजल्या नाडोनी भागा भागा भागा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. संत महात्मे आपल्याला परमार्थाच्या दृष्टीनं जाग करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या ठिकाणी चोर आहेत. कामक्रोधौ लोभमोहौ देहे तिष्ठन्ति तस्कराः, ज्ञानरत्नापहाराय तस्मात् जागृही जागृही. तुमच्या ठिकाणी तुमच्या देहाच्या ठिकाणी चोर आहेत. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे आपल्या देहाच्या ठिकाणी असलेले चोर आहेत. तुमच्या ठिकाणच्या भक्तीचं ज्ञानाचं अपहरण करण्याकरता ते चोर टपून बसलेले आहेत. त्याच्याकरता जागं झालं पाहिजे आणि देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. पाखंडाचं खंडन संतांनी केलेलं आहे ते मान्य केलं पाहिजे. आणि नामस्मरणाची संतांची जी उपदेशवाणी आहे ती आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न माणसानं केला पाहिजे. सगळ्यांना आपल्याला कीर्तनाला जे लोक येतात त्यांना हे माहीत आहे. वारंवार आपण ऐकतो, पण आपल्याला माहीत आहे म्हणून आपल्याजवळच ठेवून घ्यायचं असं नाही, तर आपल्या पुढच्या पिढीला ते दिलं पाहिजे. आपल्या घरातले आपले मुलं नोकरीला जात असतील तर त्यांना सांगितलं पाहिजे, बाबा आम्ही आता थकलो, पण आमच्या ज्ञानेश्वरीचा, आमच्या गाथ्याचा, आमच्या हरिपाठाचा नियम आता थोडा थोडा आमच्या समोर तुम्ही चालू करा. सांगितलं पाहिजे. सांगितल्याशिवाय आताचे पोरं करत नाहीत. सांगितलं पाहिजे. जे वारकरी संप्रदायात आहेत, वारीला येतात, त्यांच्या ठिकाणी वळण आहे. लहान लहान कौमार आचरित प्राज्ञ म्हणून लहान लहान मुलं हातात टाळ घेऊन कीर्तनात उभं टाकतात. हे वैभव आहे वारकरी संप्रदायाचं. कीर्तना करता सगळी भजनी मंडळी, गायक वादक मोठे अगदी तयारीनं वाजवणारे पखवाजे कीर्तना करता भेटतात. आपल्याला चाल म्हणणारी ही मंडळी भेटते. याच्यामुळं कीर्तन होतं. ही सगळी कृपा जी आहे ती संतांची कृपा आहे. संतांच्या कृपेमुळं हे होत असतं. कोणालाही सांगायची गरज नाही आम्ही कुठून आलो, काही सांगायची गरज नाही. आपण बोलल्याबरोबर त्यांच्याकडून प्रमाण निघतं. कीर्तन संपूर्ण कीर्तनामध्ये नुसते शब्द निघायला उशीर आहे की ही मंडळी प्रमाण देते. याचं कारण संतांची ही कृपा आहे आणि या कृपेमुळंच हे सगळं होऊ शकतं. हेच काम संत महात्म्यांनी केलेलं आहे. हे काम त्यांचं चालू राहावं. या ठिकाणी ज्या संत सत्पुरुषाच्या पुण्यतिथीचा उत्सव आपण मोठ्या उत्साहानं दरवर्षी साजरा करता, त्या उत्सवातला हा एक दिवस त्यांची सेवा करण्याचं सद्भाग्य आपल्या या सगळ्या परिवाराच्यामुळं आणि यांनी मला निमंत्रित केल्यामुळं या उत्सवामध्ये त्यांची सेवा, संत महात्म्यांची वाङ्मय सेवा करण्याचा हा प्रसंग उपलब्ध झाला. या निमित्तानं संतांच्या चरणी या इथल्या संत महात्म्याच्या समाधी स्थानावर हे एक तीर्थस्थान आहे. जिथे संत महात्मे राहतात ना ते सुद्धा तीर्थक्षेत्र होत असतं. त्यामुळं संतांची समाधी हे एक सुद्धा तीर्थक्षेत्र असतं. अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती. दुसरीकडे केलेलं पाप तीर्थक्षेत्राला आल्यानंतर विनश्यती, ते नष्ट होतं. म्हणून तीर्थक्षेत्राला जरूर जावं शास्त्र असं सांगतं. संत महात्मे सांगतात की आठही पहर पाया ओळीग घापे तया प्रिय देवालया. त्या देवळाला जाण्याकरता सतत आपले पाय उत्सुक असले पाहिजेत. आपली मनोवृत्ती तिकडे गेली पाहिजे. गावातल्या देवात आपण दर्शन घेतलं पाहिजे. घरातल्या देवघरात आपण दर्शन घेतलं पाहिजे.
देवाचा नैवेद्य रोज आपण केला पाहिजे. जे घडेल ते देवाला दाखवूनच खाल्लं पाहिजे. हा हिंदू धर्माचा नियम आहे. काही होत नाही म्हणून मी काही देवाला दाखवत नाही नैवेद्य असं म्हणायचं नाही. आपण जे करतो, आपण चटणी भाकरी केलेली असेल नुसती देवापुढे धरायची. हो देवा प्रसाद घ्या आणि मी तुमच्या प्रसादाची वाट पाहतो. पाहे प्रसादाची वाट म्हणायचं. नुसतं भाकरी देवासमोर धरली आणि नंतर त्याचा प्रसाद घेतला तो नैवेद्य होतो. स्वतः करता जो शिजवून खातो तो चोर आहे म्हणतात संत महात्मे. देवाकरता शिजवतो, देवाला नैवेद्य दाखवतो आणि नंतर खातो, तोच खरा हिंदू आहे. म्हणून हा नियम आपल्या घरातल्या देवाच्या पूजेचा नियम, गावातल्या मंदिरातल्या दर्शनाचा नियम, हरिपाठाचा नियम, गाथ्याचा नियम, ज्ञानेश्वरीचा नियम, हे सगळे नियम पालन केले आपण तर आपला धर्म टिकणार आहे. नाहीतर धर्म टिकणार नाही. हा धर्म आपला टिकवला पाहिजे. याच्याकरता संत महात्मे आपल्याला उपदेश करतात. हाच उपदेश महाराज म्हणतात आम्ही करतो. हे धर्माचं पालन आम्ही करतो आणि हे आपण केलं पाहिजे. याच्याकरता हा उपदेश या सप्ताह कार्यक्रमातून आपण न्यायचा आणि हा उपदेश आमच्या जीवनात उतरावा महाराज म्हणून आपण संतालाच प्रार्थना करायची आणि त्यांचंच नामस्मरण सुद्धा करायचं. ज्ञानेश्वर माऊली